हम्म, आजचा आपला ब्लॉग हा पहिला व्हिडिओ सुरू होणार आहे आणि आपल्या या पहिल्या व्हिडिओलाच पहिलंच ब्लॉगिंग होणार आहे आणि इतकं खास ब्लॉगिंग होणार आहे ना. आणि स्टार्टिंग ह्याच्यासाठी केली ब्लॉगिंगसाठी की आमची ट्रिप जाणार आहे, फॅमिली ट्रिप जाणार आहे आणि एक फॅमिली नाही आहे त्याच्यात, तर तकरीबन 4-5 फॅमिली आहेत. तर 5 फॅमिलीमध्ये आम्ही सगळे मिळून जॉईंट फॅमिलीमध्ये एक ट्रिप काढणार आहे आणि ती ट्रिप काढताना स्टार्टिंग पासून मी माझ्या फॅमिली पासून सुरुवात करणार आहे आणि बघूयात काय काय होतं ट्रिपला. आणि जसं जसं ट्रिप पूर्ण होणार आहे तसं तसं मी सांगत जाणार की तुम्हाला की काय काय कसं करायचं, की कोणत्या गावाला जायचंय आणि कसं जायचं. ठीक, त्या गावाला जाऊन तुम्ही कसं जाऊ शकता, देवस्थान, वेकेशन, ठीक आहे, सगळं काही इथं कव्हर होणार आहे. तर तुम्ही बघत राहा. आणि आता आपण आवरायला चालू करणार आहे सगळं, की तुम्ही बॅगा भरायच्या. इथं तुम्ही बघू शकता की बॅगा चालल्यात भरायच्या, ठीक आहे. हाय गाईज, तर आपण चाललो आहोत फिरायला, तर त्याचीच पॅकिंग चालू आहे. तर आमच्या ब्लॉगला नक्की सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. बॅग आणि एक आजीची साडी बिग बॉस. तर आम्ही घेतलेली आहे आधीसाठी दिवाळीसाठी. आमच्या घरातल्या बिग बॉसची साडी आहे का नाही. आजीसाठी गिफ्ट आहे हा. तसं पण आमचं लग्न आत्ताच झालेलं आहे, म्हणजे 1 वर्ष झालं लग्नाला, 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. तर तेव्हापासून मी आजीला कधी साडी दिलेली नाही, तर ते आत्ता मी आजीला साडी देणार आहे. हिवाली सरप्राईज असणार आहे. आजी खूप सांगून दमली की मला साडी नाही साडी. ऍक्च्युली तिच्याकडे एवढ्या साड्या पडून आहेत की ते 2 पोती भरतील, पण तरी पण साडी पाहिजे तिला. आणि सगळ्या बायकांचं असंच असतं, साड्या लागतात, घालू नाही तर ना घालू, पण साडी पाहिजे. तर बघूयात आपण फुल जर्नी विथ ऑल इन्फॉर्मेशन. साड्यांवरच हे आहे, काय आहे? बाकीच्या साड्यांवर एवढं भरलेलं आहे, ह्याचं काय? अहो ते मेकअपचे आहेत, काहीच नाही बोलले, फक्त नथी आहेत. आणि ह्याचं काय भरलेलं आहे? त्यात ते आपलं बघ. सामान आहे, ह्याचं मेकअप. अजून पण पाहिजे. मी मेसेज केलाय, मी ऑलरेडी बोलली होती. हे बघ, नुसतं ज्वेलरी आहेत नुसत्या. हे बघ, बांगड्या घातल्यात का बांगड्या? अहो घालायच्यात, मी घालायच्यात मला. चांदीवाल्या घालणार आणि साडीवर पिशवी घालणार. ठीक आहे. आता आपण जर आवरून झालेलं आहे आणि आवरता अजून पण थोडंसं काहीतरी आवरायचं राहिलेलं आहे, पण आवरता आपण एक चेक करूयात की जाणार कुठं कुठे आपण आणि ब्लॉग कुठं आपण काय काय करणार आहे, ठीक आहे. तर चेक करूयात. माझ्या मोबाईलमध्ये एक लिस्ट काढलेली आहे आणि त्या लिस्टमध्ये सगळं प्रॉपरली लिहिलेलं आहे आणि बघूयात आपण लिस्ट कशी आहे. 1 मिनिट चेक करूयात आपण. अरे बॅकग्राऊंड मला नीट गावात नाहीये. हे माझं घर आहे असं. हा, ते आता शिफ्टिंग केलेलं आहे ना, त्याच्यामुळे एवढं काहीच नाहीये घरात. अजून पण शिफ्टिंग चालू आहे. तर कुठं गेलं. बघू शकता तुम्ही, या प्रकारे लिस्ट असते. स्क्रिप्ट नाही आहे, हे विदाउट स्क्रिप्ट सगळं ब्लॉगिंग होणार आहे. जसं जसं आपण जे पण काही मुवमेंट एन्जॉय करणार आहे ते सगळं कॅप्चर होणार आहे. तर पहिल्यांदा लिहिलेलं आहे श्री तुळजाभवानी प्रसन्न, श्री बालाजी ट्रिप. आपण बालाजीला जाणार आहे. दिनांक आहे आजची, तर पहाटे 3चा टाइम होता, ठीक आहे. पहाटे 3 वाजता पंढरपूर प्रस्थान, म्हणजे पंढरपूरचं दर्शन घेऊन, विठ्ठलाचं दर्शन घेऊन आम्हाला प्रस्थान करायचं होतं दर्शनाला. पण आम्ही आहे आत्ता फलटणमध्ये आणि वाजल्यात 9:30.
सकाळचे 9:30 वाजलेत आणि आणि बाकीचे फॅमिली पण पोचलेले नाही आहेत अजून पंढरपूरमध्ये. तर मला नाही वाटत की आज पहाटे 3 वाजता कोण येणार आहे म्हणून. ठीक आहे. तर टायमिंग चेंज झालता की 4 वाजताचा टायमिंग ठेवलेला. आता वाजले 9:30. तर 4 वाजता आपण म्हणजे सगळे फॅमिलीज येणार आहेत आणि 4 वाजता टूर निघणार आहे आमची. ठीक आहे. तिथं कंबाईन होऊन त्याच्यानंतर पंढरपूर, त्यानंतर अक्कलकोट दर्शन, गाणगापूर, गुलबर्गा, रामचूर, मंत्रालय दर्शन, महाप्रसाद, कुर्नूल, त्यानंतर हडप्पा, तिरुपती, बालाजी दर्शन, तिरुपती बालाजी दर्शन, त्यानंतर पद्मावती दर्शन, चित्रूर गाडी स्टॉप. मला वाचता येत नाही थोडस. अरे लिहिलंयच तसं तर काय करायचं आहे बघा, तुम्हाला पण वाचता येणार नाही. येते का तुम्हाला तर वाचता? हा, तर मला लक्ष द्यायचं नाही. आपली NP गाडी असली तरी. ठीक आहे. पुढं काहीतरी लिहिलेलं आहे. तमिळनाडू ते स्वीकारत नाही, त्याचा चार्ज वेगळाच लागतो. 17,000 चार्ज गाडीचा. त्याच्यानंतरनं स्वर्ण मंदिर. ठीक आहे. चित्रूरचं, बँगलोरचं मुरुडेश्वर मंदिर, त्यानंतरनं गोकर्ण, महाबळेश्वर दर्शन, त्यानंतरनं बाळूमामाचं दर्शन, त्यानंतर कोल्हापूर अंबाबाई दर्शन आणि पंढरपूर स्टॉप. ठीक आहे. तर असे स्टॉप लिहिलेले आहेत. तर त्यानंतरची इन्फॉर्मेशन बघा. त्यानंतरची इन्फॉर्मेशन अशी की आपण जेवणाचे साहित्य घेतले असता तर स्वयंपाक स्वतःहून वेळेवर म्हणजे वेळ जाता आणि पुढे काय बरं पुढचे रनिंग कमी होते. ठीक आहे. त्याच्यामुळं असं केलं की सगळ्यांचं म्हणणं आहे की बाहेरच हॉटेलमध्ये खायचं. तर पहिला प्लॅन असा होता की आपण जेवण गॅस वगैरे भांडी वगैरे सगळे घेऊन जायचं आणि कुठेतरी असं मस्तपैकी एक शेत बघायचं किंवा स्पॉट बघायचा किंवा समुद्राच्या ठिकाणी आपण जाणारच आहे तर तिथं पण थांबून स्वतःहून तयार करून खायचं. पण तसं पॉसिबल नाही आहे. 4 दिवसात आम्हाला सगळं स्पॉट्स कव्हर करायचे आहेत. मॅक्झिमम स्पॉट कव्हर करायचे आहेत. तर हे पॉसिबल नसल्यामुळे ते काय म्हणतायत की आपण तिथेच खाऊयात, म्हणजे हॉटेलमधून पार्सल घेऊन खाऊयात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जागेवरून निघताना प्रत्येकाने फराळाचे साहित्य घ्यायचे. म्हणजे स्वतःहून सगळे फराळाचे साहित्य घेऊन येणार म्हणजे गाडीत खायला. आणि 1-2 दिवस आपले तिथं जाणार आहेत. दिवस हे आपण घालवण्यापेक्षा जेवण करायचे. प्रत्येकाने आपल्या जागेवर बसण्याचे बसलात त्याने दुसऱ्याला जागा चेंज करून द्यायची. म्हणजे सर्वांना मात्र पुढे व खिडकीत बसायला मिळेल. हां, असं लिहिलंय की प्रत्येकाने गाडी चेंज करायची, प्रत्येक वेळेस जागा चेंज करायची, जेणेकरून सगळ्यांना सीट वेगवेगळे भेटतील. म्हणजे एकाच काय करतात माणसं की एकाच सीटवर ट्रिपमध्ये जास्तोपर्यंत येस्तोपर्यंत एकाच जागेवर बसतात आणि काही काही जण खुश होतात, काही काही जण नाराज होतात. मग असं होण्यापेक्षा हे चांगलं होण्यापेक्षा चांगलं करण्यासाठी म्हणजे खुश राहण्यासाठी सगळे तर जागा चेंज करत राहावं की बाबा सगळ्यांना आनंद भेटावा. म्हणजे खिडकीत कोण एकच बसणार नाहीये, सगळेजण बसणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता महत्वाची सूचना, ट्रिपची रक्कम म्हणजे एक गाडी काढली मिनी बस म्हणून तर प्रत्येकाला 5,500 खर्च येतोय आणि सगळ्यांनी रक्कम जमा करायची एकाच माणसाकडे आणि तो माणूस तिथं खर्च देणार आहे. ठीक आहे. आता तो कोण माणूस आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहे. त्यानंतर किती खर्च आला आणि टोटल किती खर्च येतो
आता सगळे दर्शन करणार आहे आपण बालाजी पासून तुळजापूर, त्याच्यापासून ते कोल्हापूर पर्यंत. नाही, तुळजापूर नाहीये, कोल्हापूर बाजूने आपण जाणार आहे ना बालाजीला. तर तिकडचे सगळे दर्शन करून आपल्याला गाडी खर्च, फिरण्याचा खर्च आणि त्याच्यानंतर बाकी ऑर्डर पण काय किती खर्च असेल तर ते आपण डिटेलमध्ये चेक करणार. तर इथं अंदाजे लिहिलेले आहे 5,500 गाडीचा खर्च. गाडीचा तर नॉर्मली तेवढा येतोच, पण बाकीचा पण जे खर्च आहेत की एन्जॉयसाठी. आणि हा मिनिमम खर्च, आमची फॅमिली काही एवढी मोठी फॅमिली नाहीये की रिच फॅमिली नाहीये, मिडल क्लास फॅमिली आहे. तर मिनिमम खर्चात कसा एन्जॉय करता येईल हे आम्हाला चांगलं माहिती आहे. तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल आणि ते तुम्हाला नंतर ना जर जायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. बाकी अदर गोष्टी लिहिलेल्या आहेत, जसं की प्रत्येकाने आपल्या मोबाईलवर लक्ष ठेवा किंवा व्हिडिओ शूटिंग करताना बाकी सगळ्यांनी व्हिडिओ शूटिंग करा किंवा त्यानंतर सगळ्यांनी प्रत्येकाने एकानंच खर्च करायचा. जर ग्रुपने खर्च केला तर एकानेच खर्च करायचा. त्यानंतर आपण वाटून देता येईल. ठीक आहे. त्यानंतर आपली ट्रिप ही जशी आनंदाने निघणार आहे तशीच शेवट पण आनंदानेच करायचा आहे. समुद्रातील बोटिंग बिटिंग काय करायचं असेल, स्कुबा डायव्हिंग वगैरे करायचं असेल तर त्याचा खर्च पर्सनली द्यायचा. पण मीच आहे. आपण काय करणार आहे, सगळ्यांचे खर्च मांडणार आहेत. ओके, तर ह्या प्रकारे एक लिस्ट होती आणि बघूयात आपण की नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय काय करणार आहे. ठीक आहे गाईज, बघत राहा व्हिडिओ. मी लाईव्ह अपडेट देत राहीन.